जय शिवराय मित्रांनो तुम्ही एखाद्या अनुदानाची वाट पाहत आहात आणि ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालंय का किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत पण ते नेमके कशाचे जमा झालेत हे तुम्हाला समजत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपलं जे काही अनुदान येणार होतं ते आलंय का किंवा आपल्या खात्यामध्ये जे पैसे येत आहेत ते कशाचे येत आहेत हे ऑनलाईन पद्धतीने कसं जाणून घ्यायचं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या असेल किंवा इतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये काही रक्कम येते ज्याच्यामध्ये पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल किंवा याच्या व्यतिरिक्त शासनाच्या इतर डीबीटीच्या योजनांच्या माध्यमातून अनुदानांचे वितरण केले जात आहे। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की डीबीटीच्या माध्यमातून आपण पाहू शकता, परंतु हे सर्व पाहत असताना मध्यंतरी शासनाचा एक GR आला होता ज्याच्यामध्ये 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे ज्याच्यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि जे काही जिल्हे या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं राशन बंद करून त्या शेतकऱ्यांना प्रति लाभार्थी प्रतिमाह 170 रुपयाची रक्कम मंजूर केलेली होती। काही घरामध्ये 5 लाभार्थी आहेत, काही घरामध्ये 4 लाभार्थी आहेत, काही घरामध्ये 10 लाभार्थी आहेत, काही घरामध्ये 2 लाभार्थी आहेत आणि त्या लाभार्थ्याच्या प्रति लाभार्थी प्रमाणे ते एक अनुदानाचं वितरण करायला मंजुरी दिली होती आणि त्याचे पैसे देखील अगदी 9 तारखेला आले होते आणि साधारणपणे 1-2 दिवसामध्ये हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतील याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली होती आणि ते पैसे 10 तारखेपासून 11 तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला देखील सुरुवात झाली होती। आणि याच्यानंतर सुद्धा बरेच जणांच्या माध्यमातून कमेंट करण्यात आले की तुम्ही ते अपडेट तर दिलं परंतु पैसे काही खात्यामध्ये येत नाहीत। अतिवृष्टीचे पैसे काही खात्यामध्ये येत आहेत, लाभार्थी म्हणतात आमच्या खात्यामध्ये तर आलेच नाही। हे सर्व चेक करण्यासाठी तुम्हाला एका वेबसाईटवरती यायचं, PFMHच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपण या वेबसाईटवरतून डीबीटी ट्रॅकर पाहिलं होतं आणि याच वेबसाईटवरती तुम्हाला पेमेंट स्टेटसच्या अंतर्गत नो युअर पेमेंटचे ऑप्शन दिसणार आहे। याच्यामधील पेमेंट स्टेटसमधील नो युअर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। नो युअर पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरं एक पेज खुलणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या बँकेचं नाव निवडायचं आहे। याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर तुम्ही स्टेट लिहिल्याबरोबर त्याच्या अंतर्गत असलेले बँकेचे नाव दाखवले जातील। कॅनरा बँक असेल किंवा इतर जे काही वेगवेगळ्या बँक आहेत त्या बँकेचे लेटर लिहिल्याबरोबर तुम्हाला बँकेची यादी दाखवली जाते। याच्यामधून आपली बँक निवडायची आहे। बँक ऑफ महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, तुम्ही काही शब्द अक्षरं लिहिल्यानंतर तुम्हाला ती तुमची बँक दाखवली जाणार आहे। याच्यात सर्वात प्रथम आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे ती बँक निवडायची आहे। त्याच्यानंतर आपला अकाउंट नंबर द्यायचा आहे। त्याच्याखाली आणखीन एक ऑप्शन दिलेली आहे अकाउंट नंबरसाठीची, त्याच्यामध्ये आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहायचा आहे आणि कॅप्चा कोड पाहून खाली सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या खात्याला जो आधार संलग्न मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती आपल्याला OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP वरती क्लिक झाल्यानंतर आपल्या खात्याची जी माहिती असेल ती आपल्याला या ठिकाणी खाली दाखवली जाणार आहे। याच्यासाठी थोडंसं आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला पूर्ण माहिती दाखवली जाते, किती तारखेला ट्रान्झॅक्शन झालेले, कशाच्या संदर्भातील ट्रान्झॅक्शन झालेले, ही पूर्ण माहिती आपल्याला याच्यामध्ये दाखवली जाते। आपण पाहू शकता APL फार्मरचं जे काही डीबीटीद्वारे दिलं जाणारं अनुदान आहे ते दाखवलं जातं आहे। याच्यामध्ये पीक विमा आलेला आहे, अतिवृष्टी अनुदान आलेलं आहे, जे काही अनुदान आलेले ते आपण या ठिकाणी पाहू शकता। आता याच्यामध्ये 4 लाभार्थ्याचं राशन जे ऐवजी रोख रकमेचं अनुदान आहे ते प्रतिमाह 680 रुपये म्हणजे 170 रुपये प्रतिमाह याप्रमाणे क्रेडिट झालेले आहे। त्याचे ट्रान्झॅक्शन सुद्धा आपल्याला याच्या अंतर्गत दाखवले जात आहेत। अशा प्रकारच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन आणि ते ट्रान्झॅक्शन कशासाठी किती तारखेला झाले हे तुम्हाला या ठिकाणी कळून येणार आहे। मग तुमचा पीक विमा या खात्यावरती आला असेल, तुमचं अतिवृष्टीचं अनुदान आलं असेल, तुमचं सोयाबीनचं अनुदान असेल, तुमचं ठिबक सिंचनचं असेल, तुषार सिंचनचं असेल किंवा या धान्याच्या ऐवजी रोख रकमेचं असेल, जे काही अनुदान असेल ते रक्कम अनुदान तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात पडलेला प्रश्न आणि विचारला जाणारा प्रश्न अगदी 2 मिनिटांमध्ये तुमचं शंकेचं निरसन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता। मोबाईलवरूनही पाहू शकता, तुम्ही तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटरवरूनही पाहू शकता आणि याच्यासाठी ही माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, माहिती नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।